ठामपणे सांगतायत मुंबईला जाणार, काय सांगताय? आम्ही कुटुंब जे आहे त्या लढ्यामध्ये जसं जमल तसं सहभागी आहेत पहिल्यापासून, आणि आज देखील आम्ही मुंबई देखील आम्ही दादांचं औक्षण करणार आहे आणि मसरूरला जाणार आहे. आणि मी स्वतः मुंबईला गावकरी जे आहेत आणि आम्ही मुंबईला दादांच्या सोबत आम्ही या लढ्यात सहभाग नोंदवत आणि मुंबईला जात आहोत. तू काय सांगशील? आता माझी एकच अपेक्षा आहे की दादांचं जे योगदान आहे ते न व्यर्थ जाता दादांच्या ज्या मागण्या आहेत, जे या महाराष्ट्रातील गरजवंत लोक आहेत त्यांच्यासाठी हा लढा दादांनी उचललाय, त्याला नक्कीच यश येईल आणि सरकारने त्यांच्या प्रत्येक मागण्या मान्य करून त्यांना लवकरात लवकर यश मिळेल. पण मुंबईत परवानगी नाही, परवानगी दिली जात नाही त्याबद्दल दादा सांगतील. आंतरवलीमध्ये सध्या मी आहे आणि दादांचं जे औक्षण करण्यासाठी मी ठरवलेली आहे. दादांचे जे निर्णय असतील ते दादा नक्की सांगतील. आरक्षणाच्या या मागणी प्रक्रियेमध्ये हा लढा किती महत्त्वाचा आहे? गेले कित्येक दिवस झालं दादा या लढ्यासाठी झुंजतायत आणि त्यांचा जो संघर्ष आहे तो आपण सर्वांनी पाहिलाय. त्यांनी जे मराठ्यांचे जे मुलं आहेत त्यांच्या आणि आपल्या ज्या पुढच्या पिढ्या आहेत त्याच्यासाठी दादांनी हा उचललेला लढा आहे आणि सरकारने त्यांना नक्कीच यश द्यावं आज मी एवढीच अपेक्षा करते. तू मुंबईत जाणार आहेस का त्यांच्या या सगळ्या याच्यामध्ये सहभागी होणार आहेस? ज्याप्रमाणे इथून मागं माझे वडील होते त्यावेळेस त्यांनी पूर्ण गावाला घेऊन दादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. आज ते जरी नसले तरी आमचं गाव मी काका हे पूर्णपणे दादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. आज फक्त इथपर्यंत आली आहे की मला दादाचं ऑप्शन जोडायचं. मुंबईला दादांनी तसं सांगितलेलं आहे की मुंबईला महिलांना येऊ नका, कारण की हे पण कोणाला तरी असावं लागतं. दादा चाचा काका जाणार आहेत दादांसोबत, मी इथपर्यंत जाणार. मी पूर्णपणे ज्या गरजवंत मराठ्यांचा लढा आहे आदरणीय संघर्ष दादांनी उभा केलेला आहे त्यात आम्ही सहभागी आहे. बरं, म्हणजे तुमच्या या आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा आहे? कारण जरांगे पाटीलांनी सुद्धा विषयावर जे आंदोलन सुरू होते मोठी मदत केलेली आहे किंवा धावून आले तुमच्यासाठी? खूप मोठी मदत. म्हणजे इथलं प्रशासन ज्या पद्धतीनं काम करायचं ते सगळं चुकीचं होतं. त्या खंबीरपणे जर उभा राहिले नसते तर आम्हाला कदाचित न्याय कोणी दिला असता, कारण FIR वगैरे जर पेपरच नसते तर आज कोणी किती साथ दिली असती तरी आम्हाला त्याचा उपयोग झाला नसता. ज्यावेळेस दादा आले, FIR झाला आणि न्यायाची प्रक्रिया चालू झाली, मग सगळ्यांनी सहकार्य केलं. तुम्ही पण आंदोलनाला पाठिंबा द्यायला आले? दादांचं ऑप्शन करण्यासाठी आले आहे आणि आज एकच अपेक्षा आहे की दादांनी जो लढा उचललाय त्याला नक्कीच यश येईल आणि सरकारने त्यांच्या ज्या मागण्या असतील त्या नक्कीच पूर्ण कराव्यात. सरकारने परवानगी नाकारलेली आहे मुंबईला येऊन असंही सांगितलं. नाही, याबाबत दादांचे जे निर्णय असतील ते दादा स्वतः सांगतील. दादांना पाठिंबा नक्कीच, कारण की दादांनी आपल्यासाठी खरंच खूप काही केले आणि जसा माझे वडील गेल्यानंतर त्यांनी जो FIR चेंज करून घेतला त्याचे आम्ही दादांच्या नक्कीच पाठीमागे आहोत. दादांच्या पाठिंबा. ठीक आहे.